नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील कलकाम ग्रामपंचायतच्या इमारतीवर शुक्रवारी रात्री पेट्रोल बॉम्बचा मारा करण्यात आला. तसेच आग लावण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे कार्यालयीन फर्निचरचे नुकसान झालं असून सदर प्रकार घडण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरा काढून टाकण्यात आला होता. ही बाब शनिवारी स्थानिकांना समजली. काही अज्ञातांनी बाटलीमध्ये पेट्रोल भरून ग्रामपंचायतच्या खिडकीतून आत फेकले. कागदपत्राचं कोणतंही नुकसान झालं नाही, मात्र टेबल व खुर्च्याचं नुकसान झालं असून सदर खासदार प्रियंका जारकिहोळी यांनी शुक्रवारी गावात काही विकास कामाचा शुभारंभ केला. गावातील एका गटाने त्यांना आमंत्रित केलं होतं. खासदारांना वाल्मिकी गल्लीत आणावं अशी मागणी दुसऱ्या गटाने केली. या दोन गटामध्ये दुरावा निर्माण झाला होता. ग्रामपंचायतीवर झालेल्या पेट्रोल बॉम्बच्या घटनेचा या गटामधील घटनेचा संबंध असावा असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं. मारेयाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करीत आहेत. सरकारी रुग्णालय परिसरामध्ये खासगी औषध दुकानाचा सुळसुळाट वाढला असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी सर्व ते प्रयत्न सुरू असल्याचं आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी स्पष्ट केलं. सरकारी हॉस्पिटलमधून औषधाचं मोफत वितरण न करता खासगी औषध दुकानांना औषधाचा पुरवठा होत असल्याच्या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. हॉस्पिटलमध्ये औषध असली तरी बाहेरून औषध दुकानातून घेण्यास प्रिस्क्रिप्शन लिहून देणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, समुदाय आरोग्य केंद्र, तालुका व जिल्हा रुग्णालयातून रुग्णांना मोफत औषधे मिळावीत हाच सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. हिंदुत्ववादी संघटनातर्फे राष्ट्रविरोधी वक्फ कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनातर्फे या संदर्भात चर्चा करून पुढील लढ्यासंदर्भात येत्या 12 नोव्हेंबर रोजी धर्मवीर संभाजी महाराज उद्यान येथे सभेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली. आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी वक्फ कायद्याचा निषेध करण्यात येणार आहे. या कायद्याचा वापर करत संपादित केलेली भूमी मूळ मालकाला परत द्यावी आदी मागण्याचा ठराव संमत करण्यात येणार आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील हिंदू बांधवांनी या सभेत भाग घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथे एक चोर घराच्या कंपाऊंडमध्ये शिरतो. मात्र कुणाची तरी चावल लागल्याने त्याने लागलीच तिथून पोबारा केला. याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. परिसरात घर बांधणीचे कामकाजही चालू आहे. त्यामुळे येथील लोखंड चोरी करण्यास बहुधा तो भुरटा चोर असावा असा अंदाज परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. मात्र ठीक 1 वर्षापूर्वी याच आनंदनगर भागात धाडसी चोरीच्या मालिकेने संपूर्ण बेळगावचं लक्ष वेधलं होतं. त्याचीच परत पुनरावृत्ती होऊ नये म्हणून रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी याची दखल घेऊन आपला पोलीस बंदोबस्त वाढावा. तसेच परिसरातील नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. कलबुर्गी कार आणि ट्रकच्या भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील कलमपूर तालुक्यातील पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. आज शुक्रवारी पहाटे सुमारास हा अपघात झाला असून यामध्ये भार्गव कृष्णा वय 55, संगीता वय 45, उत्तम राघवन वय 28 आणि हैदराबाद येथील कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा करण्यात आला. आमचे सर्व ग्राहक, ठेवीदार, भागधारक आणि शुभचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित बेळगाव. प्रधान कार्यालय अर्जुन एम्पायर, अरुण थिएटर जवळ, काँग्रेस रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन क्रमांक 0831246868 किंवा 4211-820. शहर शाखा राधाकृष्ण अपार्टमेंट, समादेवी गल्ली, बेळगाव. फोन क्रमांक 0831240285 शहापूर वडगाव शाखा भारत प्लाझा, भारत नगर, शहापूर वडगाव रोड, बेळगाव. फोन क्रमांक 0831249641. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. चंदगड मतदारसंघात आजपर्यंत अनेक आमदार आले. त्यांनी भागाचा विकास आणि प्रगतीच्या नावाखाली चंदगड मतदारसंघाच्या जनतेची फक्त फसवणूक केली. नैसर्गिक आणि भौगोलिक सर्वसाधारण उपलब्ध असताना
देखील मतदारसंघाला मागास ठेवण्याचं पाप केलं. त्यातून आपला चंदगड आजरा गडिंग्लज भाग किमान 40 वर्ष मागे गेला असून त्यामुळे हीच वेळ आहे. बदल हवा तर आमदार नवा या संकल्पनेतून आमदार बदलण्याची मानसिंग खोराटे यांच्या रूपाने नवा सक्षम पर्याय मिळाला असून त्यांना मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभेत पाठवूया असं आव्हान ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी केले आहे. तुडे मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या मानसिंग खोराटे यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. यावेळी जगन्नाथ हुलजी, सुनील नाडगौडा, नारायण तेजम यांच्यासह कामगार, शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. नवजात अर्भकाला कालव्यात फेकल्याची अमानुष घटना कागवाड तालुक्यातील कौलगुड मोळे मार्गावरील बोरगाव मळ्यानजीक उघडकीस आली. कौलगुड मोळे मार्गावरील बोरगाव मळ्याजवळ शेतात कामासाठी गेलेल्या मजुराला ऐनापूर पाटबंधारे कालव्यात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ गावातील प्रमुख व्यक्ती व कागवाड पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 3-4 दिवसापूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाला अज्ञातांनी कालव्याच्या पाण्यात फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. घटनास्थळी बालविकास अधिकारी संजीव कुमार सदलगे, कागवाड पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक जी बिरादार यांनी भेट देऊन तपासणी केली. चिकोडी तालुक्यातील अंकलगी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या इंगळी येथील दोघांचा दुचाकी झाडाला धडक लागून झालेल्या अपघातात मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. प्रभाकर गोसरवडे वय 45 आणि मोहन कोळी वय 42 अशी मृतांची नावे आहेत. नागेंद्र शिरहट्टी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर चिकोडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. काही कामानिमित्त मोटरसायकलवरून इंगळीहून शिरगुप्पीकडे जात असताना दुचाकीवरील ताबा सुटून ती झाडाला आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. निपाणी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15ची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू होते, मात्र निष्फळ ठरल्याचं समजतं. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुकांचे अर्ज सोमवारी दाखल होणार आहेत. तरीही अर्ज माघारीपर्यंत बिनविरोधसाठी प्रयत्न होणार आहेत. प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका नगीना मुल्ला यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या कुटुंबातील उमेदवार दिल्यास बिनविरोध करण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. मात्र मुल्ला यांच्या कुटुंबातील कोणीही निवडणुकीसाठी उत्सुकता दाखवली नाही. अशातच सदर प्रभागात इच्छुकांची संख्या वाढल्याने आणि समजुतीचे प्रयत्न असफल ठरल्याने पोटनिवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोगनोळीसह परिसरातील हनबरवाडी, दत्तवाडी, कुंबळकट्टी आदी भागात ऊस तोडणी जोमाने सुरू झाली आहे. त्यामुळे हिरव्या चाऱ्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. कोगनोळीसह सीमा भागात दूधगंगा नदी ही वरदान ठरली असून ही नदी 12 महिने दुतडी भरून वाहत असते. शेतकरी वर्गानेही पाईपलाईन घातल्याने पाण्याचे व्यवस्थापन सुरळीत आहे. त्यामुळे या भागात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. 15 वर्षापूर्वी या भागात तंबाखू हे नगदी पीक म्हणून घेतलं जात होतं, पण याकडे शेतकऱ्यांनी आता पाठ फिरवली असून शेतकरी ऊस पिकाकडे वळला असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. ऊस तोडणी हंगाम चालू झाल्याने पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निकालात लागला आहे. खास दिवाळी आणि लग्न सराईकरिता सुनील टेक्सटाईल्स घेऊन येत आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि होलसेल किमतीत सर्व प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स, रेडीमेड्स, इंडो वेस्टर्न आउटफिट्स, होम डेकोर, मेन्स वेअर्स आणि बरंच काही नव्या स्टॉकसह सर्व काही एकाच छताखाली. आजच संपर्क साधा. सुनील टेक्सटाईल्स, 3515/16 श्री समादेवी मंदिराजवळ, नार्वेकर गल्ली, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9341114777 आणि 9980241155. लोकमान्य सादर करीत आहे दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर सर्वोत्तम व्याजदर 10.25% व खास महिलांकरिता 0.50% अधिक परतावा. कालावधी 18 महिने. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-2124-050. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. पाकिस्तानातील क्वेटा येथील रेल्वे स्थानकाच्या आत भीषण स्फोट झाला असून त्यात 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर 30हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. क्वेटाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहम्मद बलोच यांनी मीडियाला सांगितले की घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 30हून अधिक जण जखमी झाले आहेत.
ही घटना आत्मघाती स्फोट असल्यासारखं वाटतं. स्फोटचं स्वरूप शोधण्यासाठी तपास सुरू आहे. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिद यांनी एका निवेदनात सांगितले की पोलिसांनी सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहेत. स्फोटाचं स्वरूप तपासलं जात असल्याचं रिद यांनी सांगितलं आहे. बॉम्ब शोधक पथक घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असून घटनेचा अहवाल मागवला आहे. 2024-2025 गळीत हंगाम चालू करण्यापूर्वी साखर कारखान्यांनी विना कपात 3,700 रुपये प्रतिटन पहिले बिल द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. कागवाड येथे राणी चन्नम्मा सर्कलमध्ये ऊस भरून जाणाऱ्या वाहनांना अडवून शेतकरी संघटनेने निषेध केला. गेल्या 15 दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सीमा भागातील सर्व साखर कारखान्यांना 3,700 रुपये ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नका याविषयी निवेदन देण्यात आले होते. तरीही काही कारखान्यांनी गळीत हंगामास प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे सदर कारखान्यांनी दर जाहीर करताना नोटीस बोर्ड लावूनच साखर कारखाने सुरू करावेत, अन्यथा वाहने अडवून आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. सौदलगासह परिसरात सोयाबीन व भुईमूग काढणीनंतर डोंगर भागातील शेतकरी वर्गातून पाऊस सुरू असताना कांदा लागवड केली होती. साधारणपणे कांदा पिकाची लागवड करून 15 ते 20 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. सध्या वातावरण चांगलं असल्याने सदर पिके बहरत आहेत. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोणतंही संविधानिक पद नसताना चंदगड मतदारसंघात 100 कोटीहून अधिक विकास कामे केली. मग अशा धडपडी आणि प्रशासनावर पकड असलेल्या शिवाजी पाटील यांना यावेळी विधानसभेवर पाठवणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना आमदार करूया, नव्हे तर करावं लागेल. ती काळाची गरज बनली असल्याची भावनिक साद माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी मतदारांना घातली आहे. त्यांनी गडिंग्लज, चंदगड, नेसरी अशा अनेक भागात मतदारांशी संवाद साधला. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.